कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरद हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ तेथ महेशान्वय संभूते श्री निवृत्तीनाथ सुते केले ज्ञानदेवे गीते देशिकार लेणे. भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून सुरू असलेला आपली नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा जो उपदेश आहे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे. आज आपली ही जी प्रवचन सेवा आहे ही नैमित्तिक प्रवचन सेवा आहे. कारण संपूर्ण विश्वाचाच भाग्याचा दिवस, आपल्या सगळ्यांचाच भाग्याचा दिवस संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी प्रगट केली आणि ज्ञानेश्वरी जयंतीचा आजचा दिवस आहे. जसा भगवान परमात्म्याचा जन्मोत्सव आपण साजरा करतो, ज्ञानेश्वर महाराजांची जयंती, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची जयंती उत्सव जसा महत्त्वाचा आहे तसाच हाही दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात ज्ञानेश्वर महाराजांचं वाङ्मयीन रूपच आहे. जसं गीता जाण आहे वाङ्मयीन मूर्ती श्री प्रभूची म्हटलेलं आहे. भगवंतांनीच वाङ्मयीन अवतार धारण केला, तो म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे. तसा त्याच भगवंतांनी मराठी भाषेमध्ये जो काही वाङ्मयीन अवतार धारण केला आणि गीतेवर सुंदर असा एक अलंकार चढवला, तो म्हणजे ज्ञानेश्वरीचा चढवला. आणि तशी ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेवर ही जी काही टीका केली ज्ञानेश्वरी नेमकी कोणत्या दिवशी केली, कोणत्या तिथीला केली याचा काही उल्लेख तसा सापडत नाही. परंतु ही ज्ञानेश्वरी शुद्ध स्वरूपामध्ये पुन्हा एकदा आपल्याला हातामध्ये देण्याकरता संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या स्वप्नात जाऊन सांगितलं. निमित्त केलं अजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली, येऊनी अलंकापुरी काढी वेगी. आणि संत श्रेष्ठ एकनाथ महाराज आळंदीला आले. आळंदीमध्ये त्यावेळेस घनदाट असं अरण्य होतं. नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये असं आलंय की नाथ महाराजांना समाधी स्थळ सुद्धा कुठं सापडत नव्हतं. ज्ञानेश्वर महाराजांनीच त्या ठिकाणी सगुण रूप धारण केलं आणि समाधीमध्ये ज्ञानेश्वर महाराज स्वतःच एका रूपाने येऊन नाथ महाराजांना घेऊन गेले असं वर्णन केले.
किंबहुना या सगळ्या लोकांना द्वादशीला सामुग्री आणून देण्याचं काम सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनीच केलं। झाले ज्ञानेश्वर वाणी आले सामुग्री घेऊन, पर्व काळ द्वादशी दिली सामुग्री आम्हास। आणि नाथ महाराजांना खाली घेऊन गेल्यानंतर नाथ महाराज खाली गेले, ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन झालं। दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भुतळा। आणि मग ज्ञानेश्वर महाराजांना नाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांनी नाथ महाराजांना त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीची जी काही शुद्ध प्रत आहे ती दिली। त्याचं वर्णन स्वतः नाथ महाराजांनी केलं। मग ती ज्ञानेश्वरी नाथ महाराजांनी त्या ठिकाणी शुद्ध करायला घेतली। ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध परिपाठांतरी शुद्ध अबद्ध, तो शोधून या एवं विद प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी। नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेची वाचिता टीका। ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया। जे भाविक लोक आहेत, ग्रंथार्थी लोक आहेत, ग्रंथावर ज्यांची खूप आरती आहे, श्रद्धा आहे, प्रेम आहे, अशा सगळ्या लोकांना ही गीतेची टीका वाचल्यानंतर काय होईल? ज्ञान होईल। ज्ञान होय अज्ञानाशी ऐसा वर या टीकेशी। पण हे सगळं केलं कधी? त्याचं वर्णन करताना नाथ महाराज म्हणतात, बहुकाळ पर्वणी गोमटी, भाद्रपद मास कपिला षष्टी, प्रतिष्ठानी गोदा तटी, लेखन कामासाठी संपूर्ण झाले। गोदावरीच्या किनारी पैठण या ठिकाणी नाथ महाराज म्हणतात, कपिला षष्टीच्या दिवशी भाद्रपद महिन्यात आणि नेमकी कपिला षष्टी आलेली होती आणि त्या दिवशी ही लेखन काम सामुग्री सगळी पूर्ण झाली। ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध त्या ठिकाणी दिली गेली। आज आपण ही ज्ञानेश्वरीची जी प्रत वापरतोय ही सगळी संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी दिलेली ज्ञानेश्वरीची प्रत आहे। आणि भाद्रपद महिन्यातल्या षष्टीच्या दिवशी ही ज्ञानेश्वरी सिद्ध झाली, प्रगट झाली, म्हणून हा दिवस आपण ज्ञानेश्वरी जयंतीच्या रूपाने त्या ठिकाणी साजरा करत असतो। आता आपण वर्षभर ज्ञानेश्वरी सांगतोय, पण ज्ञानेश्वरीचंही काही चिंतन घडावं। तसं तर रोज ज्ञानेश्वरीचं चिंतन आहे, पण ज्ञानेश्वरीच्या ग्रंथाचं चिंतन काही घडावं। ज्ञानेश्वरीचं स्वरूप, ज्ञानेश्वरीचं महात्म्यही आपल्याला कळावं, या दृष्टीने आपण ही ओवी घेतलेली आहे। ज्ञानेश्वरी शब्दाचे अनेक अर्थ त्या ठिकाणी केलेले आहेत। ज्ञानेश्वरीमध्ये, या ज्ञानेश्वरी या शब्दामध्ये दोन शब्द आहेत महत्त्वाचे, एक ज्ञान आणि दुसरा ईश्वरी। ज्ञान म्हणजे काय? कोणतं ज्ञान याच्यामध्ये आहे, अपेक्षित आहे? तर हे सामान्य ज्ञान नाही, ज्याचं ज्ञान म्हणून ज्ञानोबारायांनी वर्णन केले ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संताया बजावे सर्वस्व। ज्ञातृज्ञेयावीन नुसधेची जे ज्ञान, परमात्मा स्वरूपाचं जे ज्ञान आहे ते प्रामुख्याने ज्ञानोबारायांनी सांगितले। आणि ते ज्ञान सांगत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी केवळ अध्यात्म सांगितलंय असं नाही, तर अध्यात्म हा सिद्धांत आहे, पण अध्यात्म सांगण्याकरता म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी जे काही दृष्टांत दिलेले आहेत सिद्धांत सांगण्याकरता, ते दृष्टांत मात्र सगळ्या शास्त्रातले घेतलेले आहेत। ज्ञानोबाराय म्हणतात की तैसे अध्यात्मशास्त्री ये, अंतरंगची अधिकारिये, परी लोक वाक चातुर्य होईल सुखिया। म्हणजे अंतरंग अधिकारी असेल त्याला तर मोक्ष प्राप्त होणारच आहे, परंतु जो अंतरंग अधिकारी नसेल
तो सुद्धा या ज्ञानेश्वरीच्या वाक्चातुर्यामुळे त्या ठिकाणी काय होईल, सुखी होईल. याचा अर्थ काय, ज्ञानेश्वरीमध्ये असं काही वाक्चातुर्य आहे. मी असे काही दृष्टांत लिहिलेले आहेत की ते दृष्टांत म्हणजे एका एका शास्त्रातले सिद्धांत आहेत. ज्ञानोबारायांनी हे जे ज्ञानेश्वरी दृष्टांत दिलेले आहेत ते सगळी शास्त्र आणलेली आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी. पूर्वसूरींचं असं म्हणणं आहे की ज्ञानेश्वरीमध्ये ज्या काही दृष्टांताच्या ओव्या आहेत तेवढ्या जरी नुसत्या कळल्या तरी माणसाचं लौकिक जीवन चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही, व्यवहार चांगला झाल्याशिवाय राहणार नाही. आपला परमार्थही चांगला असलाच पाहिजे, पण त्याबरोबर आपला व्यवहारसुद्धा सुधारला पाहिजे. तो व्यवहार कसा सुधरेल, व्यवहार शिक्षण देण्याचं काम ज्ञानोबारायांनी दृष्टांताच्या माध्यमातून केलं आहे. सगळी शास्त्र आणलेली आहेत त्याच्यामध्ये. अगदी नीतिशास्त्र आहे, समाजशास्त्र आहे, जेवण कसं बनवायचं त्याचं शास्त्र आहे की नाही, व्यवहार कसा करावा याचं शास्त्र आहे. सगळी शास्त्र आणली, स्थापत्यशास्त्र आहे, सगळी शास्त्र आहे, कृषीशास्त्र आहे. पण ही सगळी शास्त्र ज्ञानोबारायांनी दृष्टांत म्हणून आणलेली आहेत आणि सिद्धांत सांगितलेला आहे तो अध्यात्मशास्त्राचा. आणि म्हणून अशा प्रकारे ही ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांनी लिहिली. ज्ञान ईश्वरी ज्ञान म्हणजे याच्यात लौकिक ज्ञानसुद्धा आहे, कर्माचं ज्ञान आहे, उपासनेचं ज्ञान आहे, भक्तीचं ज्ञान आहे. आणि पुढे असं म्हटले आणि शेवटी जे ज्ञान आहे स्वरूप ज्ञान. आणि ईश्वरी शब्द वापरला आहे. त्याला ईश्वर कशाला म्हणतात, ईश्वराची व्याख्या आताच आपली गेलेली आहे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. ईश आणि वर असं म्हटलेलं, त्याला ईश्वर म्हटलेले. ईश म्हणजे सत्ता ज्याची सगळीकडे आहे, जो नियामक आहे. आणि वर म्हणजे श्रेष्ठ सत्ता, जो श्रेष्ठ असा नियामक आहे, श्रेष्ठ सत्ताधारी आहे, जो जगाचा चालक आहे, जगाचा पालक आहे, तो आहे ईश्वर. जो सत्ताधीश आहे, ज्याच्या हातात सगळी सत्ता आहे, जो मालक आहे, त्याला ईश्वर असं म्हटलेलं आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज हे ज्ञानाचे काय आहेत, मालक आहेत. ज्ञानाची सगळी सत्ता त्यांच्या हातामध्ये आहे. जसं भगवान परमात्म्याने धाडल्याबरोबर मोक्ष जिकडे धाडेल तिकडे जातो, तसं ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. ज्ञानेश्वर महाराजांचं तेच सामर्थ्य आहे. आणि अशी ज्ञानेश्वर महाराजांची ही ज्ञानेश्वरी आहे. ईश्वर शब्दाचाच स्त्रीलिंगी अर्थ ईश्वरी आहे, म्हणजे ज्ञानाची ही स्वामिनी आहे. ज्ञानाची सत्ता जिच्या हातामध्ये अशी आदिशक्ती भगवती त्या ठिकाणी वाङ्मयीन रूपाने प्रकट झालेली ही भगवती आहे, आदिशक्ती आहे, ज्ञानाची स्वामिनी आहे. जसं गीतेला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मंत्र प्रतिपाद्य भगवती म्हटलंय. गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोह महिषा मुक्ती आनंदलीसे. मोहरूपी महिषासूर त्याला मारण्याकरता अवतीर्ण झालेली ही गीता म्हणजे एक आदिशक्तीच आहे, भगवतीच आहे. तशी सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील मोह महिषासूर मारण्याकरता ही आदिशक्ती प्रगट झालेली आहे आणि ही आहे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीला अनेक नावं आहेत.
एक आहे ज्ञानेश्वरी. नामदेव महाराजांनी जे नाव दिलेलं आहे ते काय आहे? ज्ञानदेवी. नामदेव महाराजांनी काय नाव दिलं? ज्ञानदेवी. नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. ज्ञान देणारी देवी, ज्ञानाची स्वामिनी अशी असणार ही गीता ज्ञानदेवी. ज्ञानोबारायांनी याला धर्मकीर्तन असंही म्हटलंय. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी, गेले येथ माझे उरले पायिकपण. काही ठिकाणी ज्ञानोबारायांनी याला प्रबंध म्हटलंय. तेने आबाल सुबोधे ओवियेचेनी प्रबंधे, ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंफिली. ओवीचा हा एक प्रकारचा प्रबंध आहे. काही ठिकाणी याला भावार्थ दीपिका असं म्हटलंय. कोणी म्हटलंय भावार्थ दीपिका? ब्रह्म साम्राज्य दीपिका सुद्धा म्हटलंय. नामदेव महाराजांनी त्या अभंगामध्ये त्याला ब्रह्म साम्राज्य दीपिका, वर्णियली गीतेची टीका, हा, किंवा भवार नवी नाव उभारली. भवसागरातून तरुण नेण्याकरता ही नाव उभारलेली ज्ञानेश्वर महाराजांनी. भाव अक्षराची गाठी, ब्रह्मज्ञानाने हे गोमटी, ते हे माय ज्ञानेश्वरी, संत जना माहेश्वरी. ना आपल्या जनाबाई म्हणतात, ज्ञानेश्वर महाराजांनी या ज्ञानेश्वरीमध्ये भाव आणि अक्षर यांची काय दिलेली? गाठ मारलेली. म्हणजे अक्षर ऐकल्याबरोबर अंतकरणात भाव निर्माण झाला पाहिजे. आणि ब्रह्मज्ञानाने ही गोमटी आहे, याच्यामध्ये ब्रह्मज्ञान सांगितलंय. आणि ज्ञानेश्वरी म्हणजे तुमची आमची सगळ्यांची माय आहे. जसं गीतेला माय म्हटलंय, गीता निष्कपट माय. चुकोनी ताने हिंडे जे वाय, ते माय पुता भेटी होय हा धर्म तुमचा. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरी ही सुद्धा सगळ्यांची, तुमची आमची काय आहे? माय आहे. एखादं तानं मुलगं जे असतं ते जर चुकलं, हिंडत असतं इकडं तिकडं, तेव्हा त्याचे आणि त्याच्या वडिलांची भेट घालवून देण्याचं काम आई करते, गीतारूपी आई. काय? गीता निष्कपट माय, चुकोनी ताणणे हिंडे जेवाय, ते हा माय पुता बेटी होय हा धर्म तुमचा. गीता सुद्धा आपली सगळ्यांची माय आहे, तशी ज्ञानेश्वरी सुद्धा माय आहे. ते हे माय ज्ञानेश्वरी, संत जना माहेश्वरी. संत लोकांना काय आहे? ती माहेश्वरी आहे. साक्षात साक्षात आदिशक्तीच आहे त्या संत जनांच्या करता. म्हणून आज या ठिकाणी ज्ञानेश्वरी प्रगट झाली. म्हणून ज्ञानेश्वरीचं चिंतन ज्ञानोबारायांच्याच भाषेमध्ये आपल्याला पाहायचं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये जे काही ज्ञान आहे, कधी निर्माण झाली ज्ञानेश्वरी, कुठे निर्माण झाली ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीमध्ये काय ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे, हे ज्ञानेश्वरीच्या शेवटी ज्या काही ओव्या आहेत त्याच्यात ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःच लिहिले. तेथ महेशान्वय संभूते, श्री निवृत्तीनाथ सुते, केले ज्ञानदेवे गीते देशिकार लेणे. तेथ शब्द वापरलाय पहिला. त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी कधी निर्माण झाली, कोणत्या काळात निर्माण झाली, कोणत्या स्थानात निर्माण झाली, या सगळ्यांचं वर्णन ज्ञानोबारायांनी
अगोदरच्या 1-2 ओव्यात केले. ऐसे युगी परी कळी. ज्ञानेश्वरी कलियुगामध्ये निर्माण झालेली. घोर असं कलियुग. काय कलियुगामध्ये संतांचा अवतार होत असतो. कारण कलियुगामध्ये लोक जे आहेत ते दोषी होतात. ज्ञानोबारायांचं अवतार कार्य सांगत असताना मला वाटतंय तीर्थावळीच्या अभंगात, तीर्थावळीच्या नाही, समाधीच्या अभंगामध्ये काय, कली माझी जन दोषी असा शब्द आलेला आहे. भगवान परमात्मा सांगतात रुक्मिणी मातेला, कलियुगात सगळे लोक दोषी होतात. हो, ठाई ठाई दोष घडले, मग तिहे अवतार घेतले, कली दोष हारावया. कलीमध्ये अनेक प्रकारचे दोष आहेत, सगळं काही बिघडलेलं आहे. मग अशा वेळेस संत अवतार घेतात. अशा वेळेस देवाचा अवतार होतो किंवा ग्रंथाचा अवतार होत असतो. देवाच्या अवतारापेक्षा सुद्धा संतांचा अवतार श्रेष्ठ आहे. आणि संतांच्या अवताराबरोबर सारखाच महत्त्वाचा ग्रंथांचा अवतार आहे. कारण संत अवतार घेऊन काय करतात, ग्रंथ लिहितात. परमात्मा अवतीर्ण झाले, परत निजधामाला गेले. पण ज्ञानेश्वरी अवतीर्ण झाली आणि आता ज्ञानेश्वरी कुठपर्यंत स्थिर आहे, चंद्र सूर्य, जोवरी चंद्र सूर्य तोवरी कीर्ती घट स्थिरू म्हटलंय. म्हणून ह्या कलियुगामध्ये विशेष संतांची आवश्यकता असते. कारण दोष जास्त असतात, दुःखी लोक असतात. म्हणून ऐशा युगी परी कळी. ज्ञानोबारायांचा अवतारच कलियुगामध्ये झालेला आहे. आणि कलियुगामध्ये सुद्धा कुठे ज्ञानेश्वरी लिहिली त्याचं वर्णन करता, आणि महाराष्ट्र मंडळी. ज्ञानोबारायांना स्वाभिमान आहे, अभिमान नाही, पण काय आहे, स्वाभिमान आहे. महाराष्ट्राचा, मराठीचा, आपल्या गुरूंचा अभिमान नसावा, पण माणसाला काय असावा, स्वाभिमान असावा. म्हणून महाराष्ट्र मंडळी. हे महाराष्ट्र एक असं राष्ट्र आहे, असं राज्य आहे की त्या राज्याच्या नावापुढे काय आलेले, महाराष्ट्र. सगळी राष्ट्र आहेत आणि हे काय आहे, महाराष्ट्र आहे. कारण अनेक संतांचा अवतार या महाराष्ट्रामध्ये झाला. म्हणून महाराष्ट्र मंडळी ज्ञानोबाराय म्हणतात. आणि श्री गोदावरीच्या पुली दक्षिणेली, त्या ठिकाणी गोदावरीच्या दक्षिणेला कुठेही ज्ञानेश्वरी लिहिली. त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचकोश क्रोश क्षेत्र, जेथ जगाचे जीवन सूत्र श्री महालया असे. अनादि त्रिभुवनैक पवित्र, संपूर्ण त्रिभुवनामध्ये पवित्र किंवा त्रिभुवनालाही पवित्र करणारा असा अनादि पंचक्रोश क्षेत्र आहे. अनादि काळापासून जी पंचक्रोशी आहे ती कशी आहे, पवित्र अशी असलेली आहे. गोदावरी पवित्र आहे बरं का. गोदावरीचं खूप मोठं महात्म्य सांगितलंय. अशी ही पवित्र अशी गोदावरी. गोदा तटे निर्मळे, देव रावळे, संत महंत मेळे, दिवस जाय सुखाचा. गोदा तटे निर्मळे म्हटले. हो, अनेक ठिकाणी गोदेचं वर्णन केले. गोदे काठी होता आड, करुणी कोड कौतुके, देखण्याने आईसे केले, आयते आणले जीवना. गोदावरीचं वर्णन केलंय. पण पवित्र अशी गोदावरी आहे. ज्या ठिकाणी ज्या पवित्र पुण्यसलीला गोदावरीच्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी लीला केल्या अशी गोदावरी.
आणि अशा या गोदावरीच्या दक्षिण दिशेला पवित्र असं ज्या ठिकाणी तीर्थ आहे, जिथे जगाचे जीवनसूत्र, जगाचे जीवसूत्र श्री महालया असे, संपूर्ण जगाचं जीवसूत्र, सूत्र हलवणारा ईश्वर सर्वभूतानां वृद्धे शेर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानि यंत्रारूढानि माया. काय ते ज्ञानेश्वर महाराजांचे त्याच्यावर चोवी ना, सूत्र हलवतो. बाहेर नटी छायाचित्र 84 लक्ष, स्वमायेचे आडवस्त्र लावणी एकला खेळवी सूत्र, बाहेरी नटी छायाचित्र 84चे. असा भगवान परमात्मा तिथे आहे. कोणत्या रूपाने आहे तर श्री महालया असे. मोहिनी राज भगवान परमात्मा तिथे प्रगट झाले. देव आणि दानवांना अमृताचं मंथन केल्यानंतर वाटप करत असताना दानव जे आहेत ते देवांच्याकडून ते हिसकावून घेऊ लागले. देवांनी प्रार्थना केली म्हणून तिथे भगवान परमात्मा मोहिनीच्या रूपाने प्रगट झाले. हो, देवाला काही होता येते. मोहन होता तो काय झाला, मोहिनी झाला. सुंदर आहे भगवान परमात्मा. त्याला काय सगळं तुझं अवघे होऊ येते. आणि मोहिनी रूपाने प्रगट झाले, सगळ्यांना मोहित केलं, दानवांना, आणि देवांना मात्र काय दिलं, अमृत दिलं. असा भगवान परमात्मा तिथे मोहिनी राजाच्या रूपाने, अर्ध नारी नटेश्वराच्या रूपाने प्रगट झालेला आहे. अशा ठिकाणी ज्ञानोबाराय म्हणतात, तेथ यदुवंश विलासू जो सकळ कळाधी कळा निवासू न्यायाते पोषी क्षितिषु श्रीरामचंद्र तेथ महेशानु संभूते. त्या काळातली परिस्थिती ज्ञानोबारायांनी थोडी सांगितलेली की त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये राज्य कोणाचं होतं तर यदुवंशविलासू, यदुवंशामध्ये श्रेष्ठ असलेला जो सकळ कळा निवासू, ज्यांच्याजवळ सर्व काही कला आहेत आणि न्यायाने ज्यांचं राज्य चाललेलं आहे, असे श्री राजा रामचंद्रजी. म्हणजे त्या काळामध्ये अजून महाराष्ट्रामध्ये परकीयांचं राज्य काही सुरू झालेलं नव्हतं. वरती असेल कदाचित त्यावेळेस परकीयांचं राज्य, पण महाराष्ट्रात मात्र महाराष्ट्र वाचला होता, दक्षिण वाचली होती. दक्षिणेमध्ये मात्र आपलं त्या ठिकाणी राजा रामचंद्राचंच राज्य होतं. पण ज्ञानोबारायांना माहिती आहे, जरी आता असलं तरी काही दिवसांनी कदाचित परकीयांचं राज्य येऊ शकतं, घोर असं कलियुग येऊ शकतं. त्या काळात सुद्धा काही लोक जे आहेत आपल्या धर्माला विसरले होते. हिंदू सनातन धर्मामध्ये सुद्धा बरीचशी मतमतांतरं निर्माण झालेली होती आणि म्हणून ज्ञानोबारायांचा अवतार झाला. आणि मग त्या ठिकाणी या नेवासे क्षेत्रामध्ये ही सगळी मंडळी आली. पैठणवरून शुद्धीपत्र घेतलं, रेडा बोलवला आणि ही सगळी मंडळी आळंदीला यायला निघाली. तेव्हा कुठे आली होती, नेवाशामध्ये. त्या नेवाशामध्ये सर्वात पहिल्यांदा सच्चिदानंद बाबांचा उद्धार केला आणि भगवान शिवांच्या दिव्य अशा मंदिरामध्ये या ठिकाणी ही सगळी बसलेली असताना ज्ञानोबाराय बसलेले आहेत, निवृत्तीनाथ महाराज आहेत, सोपान काका आहेत, सगळी संत मंडळी आहेत. आणि अशा वेळेस निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना काय केली, आज्ञा केली. आणि मग ज्ञानोबारायांच्या मुखातून ज्ञानोबारायांनी वर्णन केले, मनोनी रिकामे तोंड करू गेले बडबड की गीता ऐसे गोड तोडले. ज्ञानोबारायांनी हे
ज्ञानेश्वरी लिहिली, परंतु ही ज्ञानेश्वरी कुठून लिहिली, का लिहिली, काय हे ज्ञानेश्वरीतलं ज्ञान, या ज्ञानाला परंपरा काय, हे सांगताना ज्ञानोबाराय म्हणतात महेशान्वय संभूते. भगवान महेशांच्याकडून चालत आलेली जी परंपरा आहे त्या परंपरेमध्ये त्या ठिकाणी माझा जन्म झालेला आहे. म्हणजे आपली परंपरा सुद्धा ज्ञानोबाराय इथे सांगतात दिव्य असलेली परंपरा आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळला गैनीप्रती. हो हां, बरोबर. ती परंपरा ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे ते सांगितले. कुठून परंपरा सुरू झाली ना, आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा झाला जो आमुते. कुठून आलं हे ज्ञान, तर हे ज्ञान सांगत असताना ज्ञानोबारायांनी जे उपनिषदाचे सार, सर्व शास्त्राचे माहेर, परमहंसी सरोवर सेविजे जे, तये गीतेचा कलशू, संपूर्ण हा अष्टादश म्हटले. किंवा एवं महाभारताच्या गावी भीष्म नाम प्रसिद्ध परवी, श्रीकृष्ण अर्जुनी बरवी गोठी जे केली. गीतेतलं ज्ञान आहे हे ज्ञान म्हणजे अनादिकालापासून चालत आलेलं ज्ञान आहे. भगवान शंकर नेहमी या ज्ञानाचं चिंतन करतात, नेहमी या ज्ञानात रमतात आणि आनंदी असतात. म्हणून भगवान शंकरांना पार्वती मातेने प्रश्न केला होता, ते तर भवानी प्रश्न करी चमत्कारुणी, आणि मग या गीतार्थाची तोरी स्वय श्री शंभू व्यवरी, तेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. मग हे ज्ञान मला तुम्ही सांगा असं म्हटल्यानंतर भवानीला सांगण्याकरता म्हणून एकांतामध्ये क्षीरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकोहरी नेनोकै त्रिपुरारी सांगितले जे, ते क्षीरकल्लोळा तू मकरोदरी गुप्तू, होता तयाचा हातू पैठे झाले. क्षीरसागरांच्या लाटामध्ये माशाच्या पोटात भगवान काय होते, गुप्त होते, त्यांच्या हातात हे ज्ञान सापडलं. आता हे दिव्य ज्ञान आपल्यालाही ऐकायची संधी मिळाली पाहिजे, परंतु प्रगट होऊन जर आपण ते ज्ञान ऐकायला गेलो तर ज्ञान कदाचित भगवान शंकर सांगणार नाहीत, कारण त्यावेळीची परंपरा एक शिष्य एक गुरु, ऐसा रुडला साच व्यवहार. आणि गेलो तर ते म्हणतील बाबा तुम्ही काय ऐकतायत माझं ज्ञान, तुम्हाला तर हे ज्ञान आहेच. विष्णू रूपाने मी गेलो तर कदाचित हे ज्ञान, आता ही ज्ञानाची परंपरा आपल्याला पुढे न्यायची, चालवायची. म्हणून आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र मुख्य शिष्य, मच्छिंद्रनाथांनी त्या ठिकाणी हे ज्ञान ऐकलं आणि तो मच्छिंद्र सप्तशृंगी भग्नावयवा चौरंगी भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला. मच्छिंद्रनाथ जे आहेत ते ज्ञान घेऊन कुठे गेले, सप्तशृंगी पर्वतावर गेले. आणि तिथे कोण होते, चौरंगीनाथ होते. ते भग्नावयवी होते, म्हणजे हातपाय नव्हते त्यांना, पण या ज्ञानाचा प्रताप एवढा मोठा. हे ज्ञान दिल्याबरोबर त्यांना सगळं काय झाले, अवयव आले, संपूर्ण झाले. हे ज्ञान दिव्य असं ज्ञान आहे. आणि मग पुढे मग समाधी अव्यत्यया भोगावी वासनातया, ते गुह्य श्री ते मुद्रा श्री गोरक्षराया दिधली मिनी.
मच्छिंद्रनाथांना त्या ठिकाणी मग समाधी अखंड एकसारखी भोगावी इच्छेने ते वर मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना दिलं. मच्छिंद्रनाथांनी योगरूपी कमळाचे सरोवर विषयाचा नाश करण्यास शूर असे जे काही गोरक्षनाथ त्या समाधीपदाच्या ठिकाणी काय केला, अभिषेक केला. त्यांनी मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, आणि अशा प्रकारे हे गहिनीनाथांच्यापर्यंत ज्ञान आलं. ज्ञानोबारायांनी परंपरा सांगितली. ते ज्ञान त्यांच्यापर्यंत आलं, परंतु गहिनीनाथ मात्र जे आहेत ते दयाळू आहेत, कृपाळू आहेत. तेने कळी कळी तू भूता आला देखो निरुता, ते आज्ञा निवृत्तीनाथा दिदली आईशी. गहिनीनाथांना त्या ठिकाणी घोर असा कलिकाल पुढे येत असलेला दिसला. कलियुगामध्ये सगळे लोक दोषी होतील, आपला धर्म सोडतील, परधर्माचं आचरण करतील आणि मग सगळं जग दुःखी होईल. त्यांना ती चाहूल लागलेली आहे. मग अशा वेळेस लोकांना धर्म कळला पाहिजे, देव कळला पाहिजे, लोकांना ज्ञान कळलं पाहिजे आणि लोकांचं सगळ्यांचं जीवन सुखी झालं पाहिजे. त्याच्याकरता काय केलं पाहिजे? गहिनीनाथ विचार करू लागले. मग गहिनीनाथांनी निवृत्तीनाथ महाराजांना बोलवलं आणि सांगू लागले, ना आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा आला जो आमुते, तो हात तू घेऊन याघवा, कळी गिळी ते या जीवा, सर्व प्रकारे धावा करिपा वेगी. तुम्ही हे सगळं आपल्याला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे, तुम्ही हे ज्ञान घ्या. तो हा सर्व घेऊन कलीकडून गिळलेल्या जाणाऱ्या जीवांना सर्व प्रकारे संकटातून सोडवण्याकरता तुम्ही मदत करा. म्हणजे हे ज्ञान तुम्ही सर्वांना द्या. कारण हे ज्ञान आतापर्यंत गुह्य होतं. एक शिष्य एक गुरु हा रुळला साचेवर याच्यात बांधलेलं होतं. त्याचबरोबर हे ज्ञान जे आहे ते भाषेमध्ये बांधलेलं होतं. संस्कृत भाषेमध्ये बरंचसं ज्ञान होतं. एक तर भाषेचा प्रतिबंध होता आणि दुसरा सगळ्यांनाच सांगायचं नाही, सगळ्यांना सांगितलं जात नव्हतं. परंतु संत दयाळू आहेत, संत कृपाळू आहेत, सगळ्यांच्यापर्यंत हे ज्ञान गेलं पाहिजे. मग आता काय केलं पाहिजे? म्हणून त्यांनी गहिनीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आमचे निवृत्तीनाथ महाराज जे होते अगोदरच कृपाळू, आधीच तव तो कृपाळू, वरी गुरुआज्ञेचा झाला बोलू, झाला जैसा वर्षा काळू खवळणे मेघा. त्यांनाही वाटत होतं अगोदर हे ज्ञान सगळ्यांना मिळालं पाहिजे, सगळ्यांचा उद्धार झाला पाहिजे, सगळे लोक सुखी झाले पाहिजेत. परंतु गुरुची आज्ञा अजून झाली नव्हती. गुरु आज्ञेशिवाय काहीच करायचं नाही. आधीच तो होतो कृपाळू, वरी झाला गुरु आज्ञेचा बोलू, वरी गुरु आज्ञेचा बोलू, मग झाला जैसा वर्षा काळू खवळणे मेघा. मेघ आहेच म्हणजे ते उदार होतेच अगोदर, परंतु मेघ जे आहेत ते वर्षाव कधी करतात? ज्यावेळेस वर्षाकाळ आला. तसा हा गुरुरूपी वर्षाकाळ झाला, आज्ञारूपी वर्षाकाळ झाला आणि हा निवृत्तीनाथ महाराज रूपी मेघ जो आहे तो आता खवळला. कशा करता? वर्षाव करण्याकरता म्हटले. मग आर्ताचे निवरसे गीतार्थ ग्रंथन मिशे, वर्षला शांत रसे तो हा ग्रंथ. ज्ञानोबाराय म्हणतात, परंतु त्या ठिकाणी खवळण्याकरता हा मेघ त्या ठिकाणी वर्षाव करण्याकरता कोणीतरी त्या ठिकाणी चातक लागतो. निवृत्तीनाथ महाराजांना आमच्या चातक कोण दिसला? मी चातक दिसलो म्हटले. बरोबर आहे ना? मी चातक दिसलो.
आणि म्हणून निवृत्तीनाथ महाराजांनी आर्ताचे नि ओरसे गीतार्थ ग्रंथ नमिषे वर्षला शांत रसे तेथ पुढा मी बापिया मांडला आरती आपुल्या की यासाठी ओढिया आणलो यशा. मला चातक केलं, माझ्यावर त्यांनी वर्षाव केला सगळ्या कृपेचा, सगळ्या ज्ञानाचा. हे सगळ्यात पहिल्यांदा हे दिव्य ज्ञान, ही ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचं गुह्य निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबारायांच्यावर वर्षाव केला पहिल्यांदा कृपेचा. आणि एवं गुरुक्रमे लाधले समाधी धन जे आपुले ते ग्रंथे बांधोनी दिदले गोसावी मज. अशा प्रकारे गुरुक्रमाने प्राप्त झालेलं हे समाधी धन आहे. ज्ञानेश्वरीचं पुन्हा एक नाव आलं इथे, समाधी धन. म्हणजे सहज समाधी प्राप्त करून देणारं हे धन आहे. ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर तुम्हाला सहज समाधी प्राप्त होईल, व्यवहारकालीन समाधी प्राप्त होईल. संतांनी जी आपल्याला समाधी शिकवलेली आहे व्यवहार कालातली समाधी आहे. आपला व्यवहार चालू असताना, सगळं काही वावरत असताना सुद्धा आपल्याला समाधीचा आनंद घेता येईल, असं हे समाधीधन त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मला दिलं. महेशान्वय संभूते. आणि आपलं स्वतःचं वर्णन करत असताना ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी म्हणतात निवृत्तीनाथ सुते. मी कोण आहे म्हटले निवृत्तीनाथ सुत आहे. श्री निवृत्तीनाथ सुते, श्री शब्द वापरला निवृत्तीनाथ महाराजांच्या करता. निवृत्तीनाथ महाराज हे भगवान परमात्म्यासारखेच ऐश्वर्य संपन्न आहेत, साक्षात ते महादेव आहेत. ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य दैवी संपत्तीने युक्त असलेली श्री त्यांच्याकडे आहे, मोक्षश्री त्यांच्याकडे आहे. आणि ही सगळी श्री दुसऱ्याला देण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथ महाराजांचंही वर्णन अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये केलं आहे. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती मनोनी बोल जरी गंगावती ती स्वीकारल की एक. मी सांगितलं बरं का, आता हे तुम्ही सांगा आता निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन. तो सर्वोपकारी समर्थू सद्गुरु श्री निवृत्तीनाथू राहत तसे मज यातुरे. सर्वोपकारी समर्थ आहेत, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती त्यांच्याकडे आहे. निश्चित त्या ठिकाणी सामर्थ्य आहे असं नाही, ते कृपाळू आहेत, दयाळू आहेत, परमात्मा स्वरूप झालेले आहेत. आता विश्वात्मक हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा आहे. ते निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव, निवृत्तीची राणीव निवृत्तीची. असे निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबा आहेत, त्यांचा आपल्याला निवृत्तीनाथ सुते म्हणतात. मी त्यांचा कोण आहे? सूत आहे. सूत म्हणजे मी मुलगा आहे. गुरु त्या ठिकाणी शिष्याला जे ज्ञान देतात तो शिष्याचा नवीन जन्म असतो. गुरुपासून दीक्षा ग्रहण, शिष्याशी नवा जन्मदान. गुरु मायबाप संपूर्ण जान लक्षण उद्धव असं म्हटले. गुरु मायबाप आहेत. निवृत्तीनाथ महाराजच आमचे माय, निवृत्तीनाथ महाराजच आमचे बाप आहेत. तुम्ही संत माये बाप कृपावंत. गुरु तर आहेतच, पण ज्ञानोबारायांचे लौकिक दृष्टीने जरी पाहिलं तरी सुद्धा सगळा सांभाळ कोणी केला आहे? निवृत्तीनाथ महाराजांनी केला आहे. आणि पारमार्थिक दृष्टीने जरी पाहिलं तरी सुद्धा जे काही सगळं ज्ञान आहे ते सगळं सूत शब्द म्हटलेला आहे. सूत शब्दातून ज्ञानोबारायांना हे दाखवायचं आहे की निवृत्तीनाथ महाराज ही आमचे माता आहेत, आई आहेत, आणि मी त्यांचा तैसे संत माहेर माझे. तुम्ही
मिनलिया मी लाडे जे ग्रंथाचे नि व्याजे जाणी जे जी. किंवा अनेक ठिकाणी म्हटलं की लळयांचे लळे सरती मनोरथाचे मनोरे पुरती माहेरे श्रीमंते तुम होती तुम्हायशी. तू बाप तुची माय. या बोलानं स्तुती होय. देवाचं आहे का संतांचं आहे? संतांचं. हां हो. विटाळू तेथे म्हणून निवृत्तीनाथ सुते म्हटले. आणि केले श्रीमद भगवद्गीते देशिकार लेणे म्हटले. पुढचं हे महत्त्वाचं आहे, याच्यावरच आपल्याला जास्त बोलायचं आहे. केले श्रीमद भगवद्गीते देशिकार लेणे. ग्रंथ जो निवडला तो कोणता निवडलाय? श्रीमद भगवद्गीता. गीताच का निवडला? तर गीता जे आहे, गीता जाना हे वाङ्मय मूर्ती एवं कांडत्रय निरूपणी. श्रुतीचं हे सर्व शास्त्राचं सार गीता आहे. सर्व त्या ठिकाणी विद्यांचं माहेर म्हणजे गीता आहे. काय काय कराला अगवा शास्त्री एरी म्हणून जाणतया असावा गीताची एक सेवा. काय कराला अगवा शास्त्री एरी. आणि अशी ही गीता आहे. आता गीतेचं आपल्याला महात्म्य सांगण्यापेक्षा ज्ञानेश्वरीचं सांगायचं आहे. गीत केले भगवत श्रीमद भगवद्गीते देशिकार लेणे. गीता केले ज्ञान देवे गीते देशिकार लेणे. ज्ञानदेवे गीते देशिकार लेणे केले. ज्ञानदेव म्हटलंय. आता ज्ञानदेवाचाही अर्थ आपल्याला सांगता येईल. ज्ञानाचे देव आहेत. ज्ञान हा ज्यांच्या जीवनात देव आहे, ज्ञान देणारे देव आहेत, असे असणारे ज्ञानदेव यांनी काय केलं म्हटले? देशिकार लेणं केलं. ज्ञानेश्वरीला ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात इथे? देशिकार लेणं. देशिकार लेणं म्हणजे काय? हां नाही, अलंकार केलाय, पण माझा आपला ओबड धोबड अलंकार मी केलेला. घरगुती देशी भाषेतला अलंकार केलाय असं म्हणतात. म्हणजे देशी भाषेमध्ये त्या ठिकाणी मी अलंकार चढवला म्हणतात. गीता अगोदरच काय आहे? सुंदर आहे, परंतु त्याच्यावर ज्ञानोबारायांनी हा चढवलेला काय? अलंकार आहे. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. पण हा अलंकार कसा आहे? ज्ञानोबारायांनी या अलंकाराचं वर्णन 18व्या अध्यायातच शेवटी त्या ठिकाणी केलंय. या कारणे मिया गीतार्थ मराठिया केला लोकायया दिठीचा विशो. श्रीमद भगवद्गीता होती, मग ज्ञानेश्वरी करायचं कारण काय पडलं? तर अनेक कारणं आहेत. गीता भगवंतांनी सांगितली, परंतु ती गीता सांगितली ती सूत्र रूपाने सांगितली, विस्ताराने सांगितली नाही. मग आता ते सूत्र जे असतं ते विवरण करून लोकांना कळालं पाहिजे, सांगितलं पाहिजे, तरच ते लोकांना कळत असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे, गीता जी आहे ती संस्कृतमध्ये आहे. गीतारूपी गंगा आहे, वेदरूपी गंगा आहे, शास्त्ररूपी गंगा आहे, ही वाहते. पण त्या गंगेच्या तीरावर झाडी आहे भरपूर. त्या गंगेच्या दर्शनाकरता त्या गंगेचं पाणी घ्यायला सुद्धा सामान्य माणसाला जाता येत नव्हतं, कारण संस्कृताची झाडी सगळी, शब्दाची झाडी आहे. आणि मग आता त्या गीता गंगा सगळ्यांना सुलभ व्हावी याच्याकरता गंगेत जायचं आहे, परंतु हे सगळी झाडी, त्याच्यामध्ये झाडीमध्ये काटे कुटे सगळं काय आहे, हे झाडी तोडली पाहिजे. गंगेत स्नान करायचं असेल तर घाट बांधले पाहिजेत, तर गंगा सुलभ होते. निवृत्तीनाथ महाराजांनी आमच्या हे केलं म्हणतात, तिरे संस्कृताची गहने तोडोनी शब्द सोपाने. मराठी या शब्द सोपाने. तिरे संस्कृताची गहने
तोडोनी मराठिया शब्द सोपाने, रचली धर्म निधाने, श्री निवृत्ती देवे. संस्कृताच्या गहन तिरोत, म्हणजे दोन्ही बाजूला संस्कृत होतं, इकडून संस्कृत तिकडून संस्कृत, लोकांना काही कळत नव्हतं. संस्कृत भाषा जगाशी किंवा संस्कृताची गाठी उघडोनी ज्ञानदृष्टी, केलीशे मराठी गीतादेवी. कळत नव्हती संस्कृत, आणि म्हणून ज्ञानोबारायांनी नुसतं संस्कृतच बाजूला केलं नाही, तोडोनी काय तिरे संस्कृताची गहने, तोडोनी मराठी शब्द सोपाने. सोपान तयार केला. सोपान म्हणजे पायऱ्या तयार केल्या मराठी भाषेमध्ये. ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी, उदय जगाचा. म्हणजे संस्कृत भाषा कळत नव्हती, परंतु मग मराठी भाषेत हे लिहिली ज्ञानेश्वरी. पण मराठी भाषेत जरी असली तरी सुद्धा गीतेमध्ये असलेली सगळी गोडी जशीच्या तशी ज्ञानेश्वरीमध्ये आहे. किंबहुना अलंकार केला गीतेवर. सोनं असं शोभत नाही, सोन्याचा जर अलंकार केला तर ते आणखीन शोभून दिसतं. ज्ञानोबाराय त्या ठिकाणी अलंकार तयार केला. जसं ज्ञानेश्वर महाराज गीतेला देव समजतात, गीता ईश्वर भोळा म्हटलंय. पण देवाचं दर्शन करायचं असेल तर देवाचं दर्शन कधी करावं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. कसं करावं? तैसा पूजोनी देव पाहिजे, पेरोनी शेता जायजे. देवाची पूजा करायची, देवाला कपडे घालायचे, देवाचा अलंकार घालायचा, आणि मग देवाला पाहायचं. तसं माझा गीतारूपी देव मला पाहायचा आहे, पण ज्ञानोबाराय म्हणतात मी त्याला अलंकार घालून पाहणार, सुंदर शोभिवंत करून त्याला पाहणार. म्हणून ज्ञानोबारायांनी गीतेला काय चढवलाय? अलंकार चढवलाय. पण अलंकार चढवल्यानंतर त्यातली गोडी कमी झाली नाही, आणखीन वाढलेली आहे. किती वाढली गोडी? काही महात्मे विनोदाने असं सांगत असतात, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली आणि सगळी ज्ञानेश्वरी लिहून झाली. मग गीतेच्या श्लोकांना असं वाटलं आपण जर ज्ञानेश्वरीत घुसलो नाही तर आपल्याला कोण विचारणार जगात. मग ते पळत सुटले आणि जिथं जागा मिळेल तिथे बसले. कधी कधी ओळीच्या खाली बसले, कधी वर बसले. काय श्लोकांना एकच ओळी मिळाली म्हणे. विनोदाचा भाग सोडून द्या, परंतु ज्ञानोबाराय स्वतः वर्णन करतात, माझीही गीता तुम्ही आपली माझीही ज्ञानेश्वरी जी आहे जरी मराठी भाषेत असले तरी माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके. अमृताला सुद्धा पैंजेने जिंकेल. म्हणजे अमृतात जे गुण आहेत त्याच्यापेक्षा जास्त गुण माझ्या शब्दामध्ये आहेत. अंगाचेनी सुंदरपणे लेनियासी अंगची होय लेणे, अलंकारिले कवन कवने हे निर्वचेना, तैशी देशी आणि संस्कृत वाणी भावार्थाच्या शोकासनी. हो, ज्ञानोबाराय म्हणतात की अंगाचेनी सुंदरपणे, कधी कधी अंग एवढं सुंदर असतं, लेणी अशी अंगच होय लेणे असं असतं. आणि कधी कधी अलंकार एवढा सुंदर असतो. मग आता कोणी कोणाला अलंकारलंय म्हटले? गीता आहे अंग आणि माझी ज्ञानेश्वरी अलंकार आहे. पण तुम्ही जर ज्ञानेश्वरी वाचायला लागले तर तुम्हाला कोणी कोणाला शृंगारले कळणार नाही. किंबहुना ज्ञानो
तरी माझ्या मराठी शब्दात एकदेशीत्व येणार नाही. म्हणजे जर तुम्ही माझी नुसती ज्ञानेश्वरी जरी ऐकली, ज्ञानेश्वरी जरी वाचली, तरी तुम्हाला असं वाटणार नाही आपल्याला संस्कृत कळत नाही ना, आपल्याला अर्थ कळला नाही. कळणार म्हटलं. नुसतं मराठीतली जी ज्ञानेश्वरी वाचली नाही, तुम्हाला संस्कृत येत, नुसती ज्ञानेश्वरी वाचली तरी सगळा गीतेचा अर्थ तुम्हाला कळेल. मनोनी गीता गावो म्हणे, ते गानिवे होती लेणे, ना मोकळे तरी उणे गीताही आणीत. म्हटले बघा. आणि आणखीन गीतेसहित जर त्या ठिकाणी तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली तर आणखीन सोन्यावर सुगंधचे म्हटले. मनोनी गीता गावो म्हणे, ते गानिवे होती लेणे. माझे जे शब्द आहेत त्या गीतेच्या गाण्याला अलंकार होती. गानिवे होती लेणे, ना मोकळे तरी उणे. आणि नुसती मोकळी ज्ञानेश्वरी वाचली तर कधी कधी गीतेला सुद्धा काय आणू शकते, उणे पण आणू शकते. म्हणजे तुम्हाला गीता सुद्धा काय वाटायला लागेल, कमी वाटायला लागेल. कारण गीता सूत्र रूपात आहे, गीता संस्कृतमध्ये आहे. पण ज्ञानेश्वरीमध्ये मात्र ज्ञानेश्वर महाराजांनी साहित्य सोनियाच्या खाणी, उघडी देशीच्या अक्षयिनी, किंवा नवरस भरवी सागुरू, करवी उचित रत्नाच्या अगरू, नवरस आणले. हो काय, खेचराची या मना आणि सात्विकाचा पाना, श्रवणा सवे सुमना समाधी जोडे. दाऊ वेल्हाळी देशी नवी, ती साहित्याते ओजावी. नाद ब्रह्म ही खोजे, कैवल्य ते तैसे न सजे, ऐसा बोल देखीजे. नाद ब्रह्म खोजोईल, कैवल्य सुद्धा तुम्हाला नको वाटायला लागेल. असे अक्षर आहे. साच आणि किंवा वाचे बरवे कवित्व, कवित्वे रसिकत्व. अशा प्रकारे ज्ञानोबराय म्हणतात, सुंदर आणि लेणे नसुये, ते तो मोकळा शृंगार होये, ना लेले तरी आहे तैसे के उचित. ज्ञानोबराय म्हणतात, संस्कृत कुठं गेलं ते, सुंदर आणि 38. सुंदर अंगावर दागिना घातला नाही तर तो दागिना मोकळा एकटा शोभतो, अथवा तो अलंकार सुंदर अंगावर घातला तर योग्य गोष्ट आणि कोठे आहे. म्हणजे नुसता अलंकार जरी असेल तर शोभत असतो. एखादा मोती असेल किंवा एखादा अलंकार असाही चांगला दिसतो आणि अंगावर घातल्यावर आणखीन शोभतो, अंगालाही शोभा आणतो तो. तसं नुसती ज्ञानेश्वरी सुद्धा काय करणार आहे, शोभणार आहे. आणि गीतेसहित ज्ञानेश्वरी वाचली तर शोभा आहेच. त्याच्याकरता उदाहरण दिलं ज्ञानोबारायांनी, का मोतियाची जैशी जाती, सोनयाही मान देती, ना तरी मानविती अंगीची सडी. मोती जे आहेत असे असतात म्हटले, सोन्यात घातले तर आणखीन सोन्यालाही मान देतात, सोन्याला सौंदर्य वाढवतात. आणि नुसता मोती असा मोकळा असेल तर शोभा देतोच, चांगला दिसतोच. तशी आमची ज्ञानेश्वरी मोत्यासारखी आणि गीता आहे सोन्यासारखी. गीतेसहित ज्ञानेश्वरी वाचली चांगलंच आहे, आनंदच आहे. नुसती ज्ञानेश्वरी वाचली तरी तुम्हाला आनंद मिळणारच आहे. आणखीन एक उदाहरण दिलं त्यासाठी, नाना गुंफिली का मोकळी, उनीन होती परिमळी, वसंतागमीची वाटोळी, मोगरी जैशी, तैसा गानिवेने मिरवी, गीतेविनही रंग दावी, तो लाभाचा बंद ओवी, केला मिया. त्या ठिकाणी वसंत ऋतूच्या आरंभीची मोगरीची वाटोळी फुलं असतात. त्या ठिकाणी गुंफली फुलांचा हार केला तयार तर चांगला शोभिवंत दिसतो. नाही, मोकळी फुलं सुद्धा सुंदरच असतात. तसं गीतेबरोबर ज्ञानेश्वरी म्हणजे हार करून तुम्ही ज्ञानेश्वरी वाचणे, फुलं आहेत. आणि नुसती ज्ञानेश्वरी जरी वाचली तरी सुद्धा ती फुलं तुम्हाला सुगंध देणार, ती फुलं शोभिवंत दिसणार. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, गीते तैसे गानिवे न मिरवी. म्हणजे गीतेसहित जर गायली तर आणखीन मिरवणारच आहे, पण गीते विनही रंग द्यावी.
गीतेशिवाय सुद्धा माझी ज्ञानेश्वरी तुम्हाला काय दाखवील? रंग दाखवील, रंगवील. आणि तो लाभाचा बंद ओवी केला म्या, तेने आबाल सुबोधे गोवेचे निपन बंदे, ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंथिली. म्हणजे आबाल सुबोधा करताय. गीता आबाल सुबोधा करता नाही, परंतु मी अशी ज्ञानेश्वरी लिहिली की आबाल सुबोधांच्या करताय. म्हणजे बाल असतील किंवा खूप ज्ञानी असतील, अज्ञानी असतील, ज्ञानी असतील, सर्वांच्या करता ज्ञानेश्वरी ज्ञानोबारांनी लिहिली. अज्ञानातला अज्ञानी जसे असेल, ज्ञान होय मूढा अतिमूर्ख त्या दगडा, त्याला सुद्धा ज्ञान होईल ज्ञानेश्वरी वाचली तर. आणि ज्ञानातला किती ज्ञानी असला श्रेष्ठ, त्याला सुद्धा आनंद देणार आहे ही ज्ञानेश्वरी. सर्वांच्या करता ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली. तैसा वाघविलास विस्तारू, गीतार्थेशी विश्वभरू, आनंदाचे आवारू मांडू जगा. संपूर्ण जगामध्ये दिसो परत तो डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिगो महाबोध सुकाळा माझी, विश्व फिटो विवेकाची वाणी, हो काना मना जिनी, देखो आवडे ते खाणी ब्रह्मविद्येची. अशा प्रकारे ज्ञानोबारायांनी मराठीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली. आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. ज्ञानेश्वरीचं जसं गीतेचं महत्त्व सांगताना सांगितलं, तुम्ही ऐका, पठन करा, समजून घ्या. श्रवणे अर्थे पठने मोक्षची लाभे, तशी ज्ञानेश्वरी आहे. श्रवण करा, अर्थाचं चिंतन करा, पठन करा. अहो नुसती ज्ञानेश्वरीच्या काय ओव्यावर बोट ठेवलं तरीसुद्धा ज्ञानेश्वरी कळायला लागली, अशी काही उदाहरणं मागे त्या ठिकाणी होऊन गेलेली आहेत. कारण ज्ञानोबारायांनी नुसते शब्द लिहिलेले नाहीत, एक एक शब्दामध्ये ज्ञानोबारायांनी आपली कृपा ठेवलेली आहे. आणि ते शब्द आपण जर त्या ठिकाणी उच्चारले, निश्चित ज्ञानोबारायांची कृपा होते, सर्व संतांची कृपा होऊन वक्ते श्रोते ग्रंथे पठनी पावती सम भाव, वर्णो जाता अगणित महिमा होतो जीव शिव. अशा प्रकारे ज्ञानेश्वरीचं काय आहे महात्म्य. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता, ज्ञानदेव देतो वासुदेवचे होतो, अखंड वदनी वदतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक